नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी. हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या तुकडवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. मंडळी, खूप छान वाटतंय की आजच्या या भागामध्ये महाराष्ट्राची बहुचर्चित मालिका काय घडलं त्या रात्री, या मालिकेतले सगळे कलाकार या मंचावरती आलेले आहेत. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूयात आणि सुरुवात करूयात आजच्या भागाला. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे गुलकंद केबल नेटवर्कच्या आपल्या मालिकेकडे वळण्याची, जिचं नाव आहे काय माहिती काय घडलं त्या रात्री. बघूयात आता पुढे. म्हणजे ही केस तुम्ही घेतलीत तर? हो, ही केस मी घेतली आहे, कारण केस फिरवण्यात मी खूप हुशार आहे. तुम्ही वकील झाला, तुम्हाला येते काय वकिली मधलं काही? उफ, तुमचंच आहे वाक्य क्या? मॅनरिझम. अच्छा, ओके ओके, ठीक आहे. थोडा टाइम लागते. मी आधी जज होतो आणि आता वकील झालो. जज कुठं होतो तुम्ही? लावण्यवती फूबाई फू सुपरस्टार देखा नहीं क्या? मैं जज था भाई. मैं देगा. हाँ, अरे तसं नाही, काय आर्ग्युमेंट वगैरे काय येते का? आर्गुमेंट तो अपन रेगुलर करता था. मकरंद देशपांडे सर के साथ अपन हमेशा बैठता था आर्गुमेंट के लिए. एक बार शूट खत्म हो गया ना, फिर अपना आर्गुमेंट चालू हो जाता था. कोई आर्गुमेंट तो एकदम सुबह तक चलता था. झाली का फालतूगिरी करून? तुला जमतं ना वकिलीगिरी? जर नाही केली ना, पोलिसांचा ससे मिरा तुझ्या पाठीमागे लागेल, लक्षात ठेव. एक मिनिट. पोलिसांचा कुत्रा मागे लागतो, ससे मिरा नाही. नाही रे, मुळात ती ससे पाळत नाहीत, कारण जर का ससे पाळले तर त्यांच्या हाती काय लागेल? काय? गाजर. मस्त भाई, मस्त एकदम. कन्फर्म तुमची केस लढणार आहे का? नाही नाही, काय असं वकील ठेवले म्हणून कोर्ट तुम्हाला शिक्षा पण करू शकते बरं. लक्षात नाही नाही, जमेल जमेल, त्याला जमेल, जमणार ना हो. भाई मेरे को सब जमता है. बघा, हा वकील माझ्यासाठी लकी आहे. मैं बोला ना जमता है, तो लकी बोलने का जरूरत है क्या तेरे को? क्या बोलेगा अभी इनको? एक मिनिट, बहुतेक माझा फोन. आला आला. तू ठरव आधी. डोरबेल वाजते, फोनची रिंग ठरवून घे. फोन आला. हॅलो. येस सर. हो सर, हो, राजन पर्वते. राईट सर, राईट सर, ओके, आय बी देअर. सॉरी, मला जावं लागतंय. मी आलेच. काय काय झालं? तिकडे सोफावर खाली बसायचंय. माझा सीड असा कसा गेला? अगं मी आहे, थांब ना जरा, थांब. काय बेटा सीड आहे? हा, असं कुणी जातं का रे? हा, जातं. जे लहानपणी काय ते शेंगदाणा नाकात गेला होता तेव्हाही नव्हता गेला सारे तू. आता गेलास. असं आम्ही सिडनेच झालो ना रे आता. सॅड झालो आता. सीटलेस झालो आम्ही, सीटलेस. वाह सागर, क्या बात है. वाह 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 वाह. माझा सीड उठना रे, सीड. अरे उठना. कालच मला फोन केला होता, म्हणत होता मला बोंबील तळून दे, चहात बुडून खायचे मला. सीड, उठ उठ मा, उठ. हे बघ, तुझ्या आईकडे बघ, तुझ्या आईकडे बघ, तुला बरं वाटण. उठ, ओ सीट, उठ सीट, उठ. उठला माझा सीट. बघितलं, उठलेला मेला परत. अगं तू असं नको करत जाऊ ना, कशाला करतेस असं? बघ उठले बाय 15व्या पानावर एंट्री झाली म्हणून एवढा आकांड तांडव करायची काही गरज नाही आपल्याला. काय
म्हणजे मुलगा मेलाय मान्य आहे, मुलगा मेलेला आहे मान्य आहे मला, पण त्याचं ते दुःख जे आहे ना ते असं डोळ्यात दिसलं पाहिजे. अखंड तांडव करू नको, कशाला एवढी गरज आहे? डोळ्यात दिसलं, माझ्या डोळ्यात बघ जरा, बघ काय कसे वाटतात डोळे, बघ तराट. कसे वाटतात डोळे, कसे वाटतायत? तराट चुकून म्हणले मी, तरणा भांड पोरगा केला ते दुःख डोळ्यात दिसतंय म्हणलं. हा डोळ्यात दिसतं ना, म्हणजे कसं असतंय की काय आहे की दूरचित्रवाणी आणि ते आपलं नाटक यात मध्ये फरक आहे. हा, नाटकात अभिनय वेगळा असतो, दूरचित्रवाणीमध्ये ते वेगळं असतं. ते तर कळतं का दूरचित्रवाणी म्हणजे काय? कळतंय की नाही कळत? काय दूरचित्रवाणी काय असतं सांग बघू? बालभारती. अरे कठीण आलंय का? दूरचित्रवाणी काय? रमेश वाणीची बहीण. चान्सेस अरे नाही. वैसा नहीं रे, वैसा नहीं रहता वो. दूर चित्रवाणी मतलब ऐसा अपने को लगता कि उधर ड्राइंग है, लेकिन एक्चुअली उधर ड्राइंग नहीं है. लाइक वो मृगजल वगैरह रहता ना, वैसा आइटम है ये. मतलब ऐसा कि दूर से देखा तो चित्रवाणी नजर आ रहा था, पास जाके देखा तो टकला नहा रहा था. बोलो ना, दूर चित्रवाणी दिख रहा है, चित्रवाणी दिख रहा है वो, लेकिन चित्र है नहीं एक्चुअली में. म्हणजे ऐसा है वो दूर चित्रवाणी. बोल रहा. हे जगा कन्फर्म वकील. हो, कधी कधी फाशी पण देते हा कोर्ट. तेरे को समझ में आ गया ना भाई? भाई नहीं वहीनी. अरे वहीनी मेरी जान. मग भाईच बरे. कोण आहे हा व्याकरणाचा खुनी? क्या बोल रहा? मतलब ये जो मर गया है, जिसका खून हो गया है, उसका नाम व्याकरण है. मतलब ये सिद्धांत छाया नहीं है. ओ माय गॉड. म्हणजे हा जो मरून पडलाय तो व्याकरण आहे, सिद्धांत छाया नाहीये. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे व्याकरणला जर का सख्खा भाऊ असेल तर त्याचं काय नाव असेल? त्याचं काय नाव असेल? अर्जुन. कस अर्जुन. मग त्याची आई बोलू शकेल, मेरे व्याकरण अर्जुन आएंगे. मेरे व्याकरण अर्जुन आएंगे. अच्छा. कुठून आणलं, कुठून आणलं? नाही, मी काय म्हणतोय डॉक्टर, हे पूर्ण वेळ आहेत का स्किट मध्ये? शेवटपर्यंत आहेत. अरे देवा, म्हणजे दर्जा सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावरच आहे. वा वा सागर, वा 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 सागर. तुमचं काय कुठे गेले? तुमचं काय? मी दर्जा खात नाही, खाल्ला तर चक्कर येऊन पडतो. काय भाऊ, हे शिकवलंय का मी तुला? केवढ्या नाटकांमध्ये कामं केली आहेस माझ्या, तुम्ही तुला हे शिकवलंय अशा पद्धती? म्हणजे मुळात अभिनयाचा अट्टाहास का करायचा? आट्टापिटा एवढा कशासाठी करायचा? मुळात अभिनय जो कसा आहे की अभिनय हा म्हणजे करायचाच नसतो. भाई तू एकदम सही बोल रहा है. एक्टिंग करने का ही नहीं रहता. एक्टिंग नहीं करते अपन. अभी मैंने इतना फिल्म किया, मैंने कुछ किया क्या? मतलब एक्टिंग नहीं किया, जैसा अपन है ना वैसे ही अपन खुद को प्रेजेंट करने का. क्या दादा? नेचुरल बोला तो सुपर नेचुरल. समझा क्या तेरे को? तेरे को समझ रहा है ना? लग नहीं रहा है तेरे मुंह. ठीक है, कोई बात नाही नाही, तसं नाही आहे. म्हणजे कसं आहे, आता अभिनय म्हणायचं म्हटलं कसं करा? एक मिनिट, आता समजा म्हणजे एकंदरीत आगे म्हणजे आता हा मेलेला भाऊ, जरा लक्ष दे, पुन्हा नाही शिकवणार मी, लक्षात ठेव. घेऊन बसलाय. आता हा जो मेलेला आहे, तर हे अशा वेगळ्या पद्धतीने मरायची काही गरज नाहीये. मला नाही असं जीव वगैरे बाहेर काढली म्हणजे मेला असं नाही होत ना. ते किंवा पाय एक वर आहे, खाली आहे, अशी काही. हा तू लिहून घे, एक पाय वर आहे, एक खाली आहे, अशी काही गरज नाहीये माणसं. म्हणजे मुळात आता हे बघा, हिने आता पोटावर हात ठेवलाय म्हणजे पोटात गोळी लागली म्हणून पोटावर हात ठेवायचा का? असं काही करायची गरज नाहीये. म्हणजे गॉगल वगैरे लावून तुम्ही मरता का? मला सांगा. नाही मरत. आणि गॉगल पण कॉमेडीसाठी म्हणजे कसं, एकाला क्लास आहे, एकाला क्लास नाही. म्हणजे इथून असं काही एवढं वाटत असेल तर तुम्ही मारा, मी बसतो. मला काहीच हरकत नाहीये, मी दाखवू शकतो. असं सांगितलेलं आहे असं छान. म्हणजे हे असं करायचं काही गरज नाही. असं करायचं सरळ साधं का नाही? असं का नाही मरत माणूस? ब्रेकिंग न्यूज. सुपरस्टार सिद्धांत छायाच्या वडिलांचा मर्डर. नाही, आता मी कोणाच्या तोंडाकडे बघू? माझ्याकडे तर बघूच नका. यार मेरे को समझ में नहीं आ रहा एक्चुअली मरा कौन है. मतलब ये व्याकरण मरा है, ये सिद्धांत मरा है, ये सिद्धांत का बाप मरा है,
या सीड मरा है या फिर धनी मरा है या फिर सीड धनी. ओ इसका मतलब सिडनी मरा है. काय चाललंय काय तिकडे? बाबा मॅडम आल्या. मी उठणार नाहीये. ती पोट फाटतेली पोस्टमॉर्टम करतेली. मी उठतोय. काय चाललंय आरडाओरडा? तुम्ही कोण? मी धनराज निकम याचा बाप. आणि तू? मी सोनू निकम. हा? माझे मिस्टर मला लाडानं सोनू म्हणतात. ओ आय सी. म्हणजे ते तुम्हाला बघून कधीतरी गाणंही गात असतील. सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय? नाही? अब मेरे बीवी है तो थोड़ा तो आएगा ना भाई. थोड़ा बनता है ऐसा कुछ. हे बीवी बायको वगैरे सगळं घरी. इथे तपास चालू आहे आणि आता आपल्याला हे फाइंड आउट करायचंय की ही केस नेमकी आत्महत्येची आहे की मग मर्डरची. कन्फर्म ही केस आत्महत्येची आहे. कसं काय? कारण तुम्ही नीट बघा इकडे या. हे बघा त्याच्या प्रेताजवळ स्मिता गोंदकरची जस्ट गंमत नावाच्या सिनेमाची सीडी सापडली. काय सांगता? त्यांची जस्ट गंमत कितीला पडली बघा यांना. मग तसं बघायला गेले तर हा मर्डरही असू शकतो. येस नक्कीच असू शकतो. 1 मिनिट. तुम्ही तिच्याविषयी काही बोलू शकत नाही का? तो चित्रपट पाहिलाय. चांगला आहे चित्रपट. काय स्टोरी काय सिनेमाची? काही गोष्टी लक्षात ठेवायच्या नसतात, फक्त अनुभवायच्या असतात. हो काय चाललंय तुमचं? इथे ओरिजिनल असताना तुम्ही डुप्लिकेट काय बघताय? तू ओरिजिनल मग वाटते ना मी एकदम स्मिता गोंदकर. नाही ग. तू मिशी लावलीस ना तर फार फार जयवंत वाडकर वाटत. एक मिनिट. केस भरकटतीये. विषय भरकटतो इकडे आणि हा सगळा तपास भरकटतोय. कळतंय का तुम्हाला? ए भाई तपास तू जरा जगह पे आना यार. क्या फालतू की. एक मिनट. इधर पे क्या प्रॉब्लम हो गया है? इधर पे व्याकरण मर गया है और ये तपास उधर जा रहा है. तपास. ती डायरी अभी तुम बोला ना तपास भरकटा. इधर भी जाता है यार. तुम्ही थांबा थोडा वेळ प्लीज. प्लीज थांबा. रुका है मेरे को क्या. तुम्ही राजन पर्वते, तुम्ही कुठे होतात काल रात्री? मला माझ्या वकिलांशी बोलायचंय. बरोबर आहे. तुम्हाला तुमच्या वकिलांशीच बोलायचं असणार कारण तुम्ही त्या रात्री त्याच्या बरोबरच होतात. नाही मी नव्हतो त्यांच्या बरोबर. हे काय बोलतायत? तुम्ही तर मला सांगितलं होतं की तुम्ही त्यांच्या बरोबर गेलायत. हो मी त्यांच्या बरोबरच होतो. हे बघा सिनेमाचे तिकीट्स. तुम्ही ह्यांच्या बरोबर सिनेमा बघायला गेला होतात? येस. पण का? कारण केस खूप गुंतागुंतीची आहे. खूप प्रेशर होतं म्हणून जावं लागलं प्रेशर रिलीज करण्यासाठी थोडंसं. एक मिनिट. हे तिकीट जर तुमच्याकडे आहे तर मग दुसरं पिक्चरचं तिकीट यांच्याकडे असलं पाहिजे. नाही माझ्याकडे नाहीये. माझ्याकडे तिकीट असतं तर मी आमदार नसतो का झालो. माझ्याकडे बघा. जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला आत्मक्लेश झाल्यासारखं वाटतं. तुमच्याकडे दुसरं तिकीट नाहीये. मग तिकीट आहे तरी कोणाकडे? कारण का ह्या तिकिटावरती साफ लिहिलंय की हे तिकीट लकी सिरीज मधलं आहे. स्पेशल म्हणा ना प्लीज. कारण या तिकिटावरती साफ लिहिलंय की हे तिकीट स्पेशल सिरीज मधलं आहे आणि जो दुसरं तिकीट दाखवेल त्या तिकिटावर बक्षीस म्हणून मिळणार आहे त्याला हा चाप. मला चाप हवाय. माझ्याकडे तिकीट. हे घ्या माझ्याकडे. थँक्यू. देयर यू गो. अगं एका चापासाठी तू चुपचाप नाही का बसू शकत? आता घरी गेल्यावरती मला चापलेन मारेल. चापानी पण नाही विचारणार. आणि हे सगळं पेपरात चापून आलं तर चाप कुठली? डॉक्टर हे शेवटपर्यंत असंच चालू राहणार आहे का? हो ते शेवटपर्यंत.
अरे देवा, दर्जा मलाच सांभाळावं लागेल. चालू दे. तुम्ही थांबा थोडा वेळ. घरी गेल्यावर बघते तुम्हाला. लगेच रोमॅन्टिक. शिक्षा नाही दिली ना तर नाव नाही लावणार. चला मॅडम, घरी गेल्यावर बघते म्हणजे केस सॉल्व्ह झाली. आपण सुरमई खायला मोकळे. चला तुम्ही पटापट. जरा थांबा. अजून केस सॉल्व्ह झालेली नाहीये. तुम्ही कुठे होतात त्या रात्री? मी चला हवा अयोध्यामध्ये होतो. त्या रात्री सोमवार होता आणि चला हवा योद्धाचं शूटिंग हे दर मंगळवारी होत असतं. कुठे होता तुम्ही? काय मी अचानक आलो ना की मला घेत नाही. मग मी आदल्या रात्री येऊन बसतो आणि खुर्ची पकडतो. मग मला कुणी काय बोलत नाही. अरे म्हणजे तुमचं स्वप्नील जोशी सारखं आहे. काय ते पण आदल्याच दिवशी येऊन बसतात. मग नंतर आपण बोलताच नाही ना आपल्याला जरा Shut up! एकदम करेक्ट बोलले. हा? हो करेक्ट वाले. तुम्ही इथे या. मी पटकन. एक मिनिट. हा फक्त तू आलाय, मी राहिलाय तिकडे. तुम्ही थांबा जरा प्लीज. ओके. खूप वेळ वाया गेलाय. हा. तुम्ही कुठे होता त्या रात्री? मी माझ्या नवीन पिक्चरच्या स्क्रिप्ट रिडिंगला गेलो होतो. अरे होकेल, इथचं पण स्क्रिप्ट रिडिंग करत जा ना एखाद्या टायमाला. 4 वाक्यात 8 फंबल मारतील, तिकडे स्क्रिप्ट रिडिंग करायला जाते ती. थांबा डोळे. आई बाबा. नाही 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 नाही, तुम्ही तर आल्यापासूनच मला तुमच्यावरती संशय. असं वाटतंय काहीतरी झोल नेमका काय आहे तुमच्यामध्ये. नाही हो, हे असेच आहेत. त्याला सतत पैसे मागत होते. आई आजारी आहे, आई आजारी आहे म्हणून. हो आहेच ती आजारी. काय आजार काय आहे त्यांना? झटके येतात कसले? पुरुष असल्याचे. काय? हा, सतत वाटत असतं की मी पुरुष आहे, मी पुरुष आहे. म्हणून मग शर्ट पॅन्ट घालते आणि मी योगेश आहे, मी योगेश आहे अशी बोंबलत हिंडते. अरे मी योगेशच आहे. आला झटका. तिचा आजार पण दूर करण्यासाठी त्याच्याकडे पैसे मागत होतो. तर काय चुकलं माझं? एक मिनिट थांबा तुम्ही. तू कुठे होतीस त्या रात्री? मी न्यूज कव्हर करत होते. काय प्रूफ आहे ना, हे बघा, मी माझ्या लहान भावाच्या पुस्तकाला न्यूजचं कव्हर करत होते. ओ माय गॉड. मला असं वाटतंय की हे सगळं आता पुन्हा एकदा मला हातात घ्यावं लागेल. या केसचे धागे दोरे आता मलाच शोधून काढावे लागतील की नेमकी ही केस मर्डरची आहे की मग आत्महत्येची. मॅडम मॅडम मॅडम, केस सॉल्व्ह झाले, केस सॉल्व्ह झाले, केस सॉल्व्ह झाले. हे बघा, सीसीटीव्ही फुटेज. ढवळे काय झालं? फुटेज. हा कॅमेरा आहे, हा सीसीटीव्ही नाहीये. ढवळे काय झालं? हा कॅमेरा त्यांच्या हॉलमध्ये लावलेला होता. याच्यामध्ये सगळं रेकॉर्ड झालेलं आहे. मी चिप काढून आणलेली आहे मॅडम. केस सॉल्व्ह झाली याचा अर्थ. केस सॉल्व्ह झालेली आहे. ग्रेट ग्रेट, गुड वर्क ढवळे, व्हेरी गुड. आता सगळ्यांची अंडी पिल्ली निघणार. सगळ्यांची अंडी पिल्ली निघणार. मला बुर्जी सांग. त्या पिल्लेने अंडी दिली म्हणालीस ना आता. Shut up! Shut up रे. हे घ्या मॅडम चिप. हे च्युइंगम आहे ढवळे. च्युइंगम. ते च्युंगम आहे तर मी मगाशी च्युंगम म्हणून काय खाल्लंय? ढवळे तुम्ही कार्ड खाल्लंय. आता सगळं फुटेज उद्या सकाळी. म्हणजे डेटा आपण त्याच्यातनं मिळवूया. हे काय? आता सगळं आता डाटा म्हटलं एक विनोद करूया आपण. तुमचा हा डाटा विनोद नव्हता. ओके मी काय म्हणतो, त्यांच्या डाटाखाली गेला तो विनोद. गप्पा बसा तुम्ही. ह्याचं मी काय करू ढवळे? मी आता गडबडीत काय करू मी ह्याचं ढवळे? ओ मॅडम, मी एक काम करते, या गोळ्या सगळ्या तुम्हाला आरामात जाऊ
असलो आपण काय एवढं काय बोलत जायचंय? ए उठ. अरे रातीच्या बाटल खायात. काय रातीच्या बाटल्या खायात. रात्रीच्या बाटल्या. अण्णा, ओ अण्णा, कसलं ताक पाजलं मला तुम्ही? कालच्या होळीला ताक पाजलं होतं, अजून झोपलोय मी, अजून जाग येणं झाले. रातीच्या बाटल्या खायात. त्याला एकच डायलॉग आहे, लवकर नाही त्याला. अरे कुठं नेताय मला? पोस्टमॉर्टम. अरे मी काय केलंय मी? सिद्धांत छाया मेलाय. अरे हो, पण मला कुठं घेऊन निघालो तुम्ही? एक मिनिट अण्णा, अण्णा. वळवा त्याला. तुम्ही ताक पिऊन पडला होता एवढा वेळ? हो, अण्णाने दिलेलं ताक. हे लाल कशाला झालं एवढं? अयो, ते अण्णाने पान खाल्लं. थोडंसं मला अण्णा सांगा की याला. अहो एक्झिट आहे. झालं, जायचंय त्यांना आता. अजून आहे तुमचं? सिद्धांत जाधव चौक. आता मला सिद्धांत कलम लावूचा असो. सिद्धांत छाया, सिद्धांत जाधव नाही. बघा, आम्ही तुमच्या दोन्ही सिरियलचं प्रमोशन करून टाकलं, अण्णाला पण आणलं आम्ही त्याच्यात. पण खूप मजा आली. होळीच्या निमित्तानं हे सगळे कलाकार इथे आलेले आहेत आणि ही मालिका इतकी सुंदर आहे, इतकी धमाल आहे, म्हणून ही पात्र त्यांची गंमत करायला आम्हाला मजा आली. एकदा या सगळ्या कलाकारांसाठी आणि सगळ्या क्रिएटिव्ह टीमसाठी जोरदार टाळ्या. आता सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे की सिद्धांत छायाला कुणी मारलंय ते आम्हाला माहिती नाहीये. हळूहळू त्याची उकल होईलच, पण आम्हाला खूप आज मजा आली. तुम्हाला अर्थातच आलेली असेल. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार आणि होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. येस, आता येणार सुशांत तुझ्याकडे. बुरा न मानो होली आहे तसा यांचा प्रश्न मी विचारला की 9 नंतर तुम्ही कधी थांबणार आहात. मला तुला विचारायचं, तुमच्या सिरियलमध्ये गँगमध्ये एंट्री घ्यायला काय प्रॉब्लेम असतो तुला? दरवेळेला सेपरेटच एंट्री पाहिजे असा एक हट्ट का असतो? नाही, असं काय नाही. ऑफिशियल कुठल्या आहे, गँगमध्ये? हे ऑफिशियल आहे. म्हणजे असं एकत्र जर दोघांची एंट्री असेल तर सर म्हणतात नाही मी एकटा येणार असं आहे. असं काय नाही, असं कधी नाही झालंय. बघा, ज्यांनी दिलं त्यांना विचारतो. सर असं होत नाही असं बोलतात डायरेक्टली. नाही, सेपरेट एंट्री, एक सेपरेट काहीतरी वेगळेपणा असतो. काय आहे, आयुष्य आपल्याला सेपरेटलीच जगायचंय आणि सेपरेटलीच कॅरेक्टर उभं करायचंय. तर त्या कॅरेक्टरचं एक महत्त्व किंवा त्या कॅरेक्टरला एक शेड देण्याचा प्रयत्न असतो. सो मला असं वाटतं की प्रत्येकाला वेगवेगळं महत्त्व दिलं पाहिजे, मला एकट्यालाच नाही. तुम्ही हवायुद्धात 3 वेळा एंट्री घेतली वेगवेगळी. वेगवेगळ्या कारण असतो, कारण असतं. ह्यांना विशेष मी ऍक्च्युली ते पासपोर्ट साईज फोटो पण आणलाय. हो ना सर, आय कार्ड बनवून घ्यायचं. मग आय कार्डची गरजच नाहीये तुम्हाला. आता ते एंट्री गेटवाले आज म्हणाले आज सुशांत शेलर नाही आले. येणार थोड्या वेळाने येतीलच. इतपत मग खरंच मी सांगतो, पहिल्यांदा हवायुद्धात असं घडलंय. सलग 3 एपिसोड सुशांत शेलार आहेत. कुठलाही कलाकार सलग 3 दिवस नाही आला. नाही, पण सलग 3 वेळा हवा येऊ द्यामध्ये यायला मिळणं हे खूप मानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आणि या माध्यमातून म्हणजे साधारणतः मी सांगतो की एक वेळ करिअर एका बाजूला आणि हे 3 वेळा एपिसोडमध्ये येणं एका बाजूला जर ठेवलं ना तर याचं वजन भारी असेल. वा 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 वा. स्मिता, आता तुझ्याकडे येणार आहे. हो. तुझ्याविषयीची एक गंमत आणि एक असा प्रश्न आहे की साधारण जोडाक्षर आल्यानंतर आपल्याला वेळ का लागतोय? मराठीतले काही जोडाक्षर आली की काही कारण जेन्युइन रिझन आहे. कारण माझी आई साऊथची आहे. आमच्याकडे जे मराठी बोललं जातं त्याच्यामध्ये कन्नडाचं व्याकरण वापरलं जातं, ज्याच्यामध्ये ही, शी, इट, दे या सगळ्या गोष्टी असतात. तर प्राणीला ती किंवा तो नसतं, ते असतं. तर त्या व्याकरणामुळे कुठेतरी मी कदाचित ते खूप ऐकून माझं व्याकरण ही, शी ला सोडून इट, दे असं पण वापरायची सवय झाली होती. तिकडे जोडाक्षर किंवा जेव्हा ची, चा
असे काही प्रश्न आले की मग मी 1 मिनिटं थांबा, मग मला ते लक्षात ठेवावं लागतं. ते इट्स ऑल बिकॉज ऑफ कन्नडा व्याकरण असं मी म्हणता येईल. वा वा, हे आम्हाला माहिती नव्हतं की तू तिकडून म्हणजे शिकलेली आहेस थोडं. म्हणजे शिकले मी इकडे. या प्रत्येक लाईन नंतर ना ऍक्च्युली परेश पाटीलची रिएक्शन खूप महत्त्वाची. पण आता बरंच चांगलं झालंय माझं. स्टार्टिंगला जास्त होतं काही सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये, पण आता बरंच आता सरच सांगतील. त्यांनी सांगितलं ते काय सांगतील वेगळं ते तर काय. स्वाती, आता तुझ्याकडे येणार आहे. यामधलं तुझं पात्र आहे पत्रकाराचं आणि तिची सुद्धा वेगवेगळ्या म्हणजे छटा आहेत. आम्हाला कळतं की ती दिसते तशी नाहीये. तू काय सांगशील? खरं तर इतका छान रोल करायला मला मिळतोय. खरं तर याआधी असं कॅरेक्टर मी कधी केलं नव्हतं आणि करताना खूप मजा येते, कारण पूर्ण युनिट ही जी आमची सगळी स्टारकास्ट आहे, इतके छान छान मोठे कलाकार मला लाभलेत या सिरियलमुळे. सो या सगळ्यांसोबत काम करताना खूप मजा येते आणि हे कॅरेक्टर करताना सुद्धा मजा येते. आता पुढे पुढे बघूया काय काय घडतंय कॅरेक्टरबद्दल. वा 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 वा. बरं कुलदीप, तुझ्याकडे आता येणार आहे. तुझ्या या पात्राची आता सगळीकडे चर्चा आहे. तुला काय काय रिॲक्शन्स येतात किंवा एखादा फॅन भेटला त्याचा किस्सा? मला असे बरे कौतुक करणारे फॅन्स जरा कमीच भेटतात. शिव्या घालणारे आता जास्त भेटत आहेत की अरे तू किती वाईट वागतोस रे, तुझा नक्की अंदाज येत नाहीये. तर आमच्या कॅरेक्टरमध्ये पण कधी माझी एखादी चांगली बाजू दाखवली जाते, पुढच्या एपिसोडला मी पुन्हा वाईट दाखवला जातो. त्यामुळे ते असं संमिश्र आहे सगळं काही. त्यामुळे हा माणूस चांगला किंवा असा वाईट असा नाही, तर तो ग्रे शेडमध्ये खूपदा खेळतो. त्यामुळे मला रिॲक्शन पण तसेच येतात. ज्या महिला मंडळ आहे 40-50 नंतरच्या, तर त्यांना माझा राग जास्त येतो. बाकी मित्रमंडळी त्यांना आवडतं, हा मस्त मस्त वागतोय, असंच कर. असे काही विध्वंसक मित्र जे आहेत त्यावेळेसपासूनच आहे जुने, त्यांना आवडतं वाईट वागणं. पण असे संमिश्र मला प्रतिक्रिया येतात. वा 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 वा. करीना, आता तुझ्याकडे येणार आहे. खरं तर सिरियलमध्ये पहिल्या दिवसापासून तू दिसतेस आणि सगळ्यात बुजरी, सगळ्यात शांत असं ते पात्र आहे खरं तर. आणि सगळ्यांचा आरोप आहे तू मारला असशील, असे तुला प्रतिक्रिया येतात का? नाही, आजपर्यंत तरी नाही आले. पण मला थँक्यू म्हणायचं सरांना, कारण त्यांच्यामुळे मला हा चान्स मिळाला. आणि वाक्य नसली तरी मला रिॲक्शन्स द्यायला एवढा स्कोप असतो, कारण आज वेगळं म्हणजे माझं पॉझिटिव्ह असतं, मग मी खिडकीतनंच बघते कोण काय करतंय काय नाही. सो मला खूप स्कोप असतो रिॲक्शन्स द्यायला. पण कधीच असं होत नाही की अरे मी काय करू. आणि सर मला खूप छान गाईड करतात आणि आम्ही खूप धमाल करतो. त्यामुळे करीना हे कॅरेक्टर आवडतंय आत्ता लोकांना. आता पुढे काय होईल आय डोंट नो. वा 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 वा. आणि कमाल आहे, कारण अशा प्रकारच्या शो मध्ये ऍक्च्युली कमी बोलणं जास्त इंट्रिगिंग आहे. कारण या शोचा फॉर्मॅट लक्षात घेतात, जो माणूस कमी बोलतो तो जास्त लक्षात राहतो. कारण त्याला हा चांगलं बोलतोय डेफिनेट एक माहिती आहे, हा वाईट वागतोय डेफिनेट एक माहिती आहे. या दोन लोकांचं काहीच कळत नाही. तो अशा शो मध्ये इनफॅक्ट अशी कॅरेक्टर्स जास्त वर्क होतात असं ऑडियन्स म्हणून मला वाटतं. आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा, अजून जरा कमीच बोल. आता येणार आहे वाडकरांकडे. जसं की तुम्ही म्हणालात की मध्ये मध्ये मला थोडीशी लाइटिंग वगैरे करावीशी वाटते, त्यामुळे तुमचे जे कॅमेरामन आहेत त्यांना एक साधारण आधार असेल किंवा आहेत, तसं दिग्दर्शकांना एक आधार असतो की वाडकर आहेत. एखाद्याचा सीन ऍक्च्युली तो असं झाला असतं तर आणखीन चांगलं झालं असतं, ऍक्च्युली त्यांनी तसं घ्यायला पाहिजे होतं रे, असं एक बराच वेळ एक विश्लेषण चालतं. त्याबद्दल काय सांगा? पण ते चांगलंच आहे, टीमवर्क आहे. मला असं वाटतं की आपण जेव्हा एखादा सीनमध्ये असतो किंवा नसलो तरी आपण बघत असलो तरी मला असं वाटतं आपलं सजेशन आपण द्यावं. त्याला आवडो न आवडो पण आपल्याला वाटलेलं सजेशन आपण द्यावं असं मला प्रत्येक ठिकाणी वाटतं आणि ते केलं पाहिजे. तर ते जी सिच्युएशन असेल, ते पिक्चर असेल, काही असेल, ते खूप चांगलं होतं. काही मदत होते नाही म्हटलं. काही बऱ्याच वेळा असं वाटतं दिग्दर्शक असं त्या ह्याच्यात असतो कम्प्लीट हे, सिरियलमध्ये तर खूप टेन्शन असतं, वेळच नसतो तुम्हाला. त्यामुळे मला असं वाटतं की असं केलं पाहिजे, त्यात काय वाईट नाही आहे. खरं खरं. आणि तुम्ही दोघे पण म्हणजे बघितलं तुमच्या दोघांकडे इतकं मैत्री वाटते, तुम्ही म्हणजे तुझे भाऊ वाटाल थोडेसे असे तुम्ही. आणि वाडकर कधी नाही चालेल, चुकून तर मिशी काढून तुम्ही वाडकरांचा रोल करू शकता, इथपर्यंत तुम्ही हेल्दी आहात. हो, आमच्या साईडचे हमटी डमटी आहेत हे दोघं. हमटी डमटी. वा वा वा. तुम्हाला काय वाटतं कोणी मारला असेल? कोणी मारला असेल? अंदाज हा मेलाच नाही असं मला वाटतं. हा मेलाच नाहीये. हो हे मी सांगतो, हा खरंच मेला नाहीये.
मेलाच नाही. गौरव मेलाच नाही हा मध्ये मध्ये गौरवचं वाक्य आहे ते खरं तर. हे गौरवचं मेलोच वाक्य नाहीये. मला आता कळलंय की आमच्या पुऱ्या युनिटमध्ये अजून एक आहेत माझ्यासारखे ज्यांना वाटतं मी जिवंत तुला वाटतंय असं तू मेलाच नाही? मला रोज वाटतं, मी रोज क्रिएटिव्ह विचारलो तुला कळलं ना मी जिवंत आहे? मला नाही कळलं तुला. क्रिएटिव्हला तरी विचारतो किंवा आम्हाला आम्हाला तिघांना तिघांना तरी तरी विचारतो. विचारतो. आशावाद कसा? आशावाद पण तुला मी मागेच सांगितलंय तुमचे प्रोड्युसर सुनील भोसलेत. तू जरी त्यात मेला असलास तरी ते अण्णा नाईक जिवंत करू शकतात, तर गौरव घाटणेकर करूच शकतात. त्याच्यामुळे उलट मेलेल्या माणसाला जास्त काम असतं, नंतर पुढचं जर पार्ट आला तर हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. दर्शक हो, सुपरस्टार्स म्हटलं तर त्यांच्या मागे धावत येणारं यश सुद्धा आलंच. अशाच खऱ्या यशाचा सुगंध सर्वत्र पसरवणाऱ्या डेन्व्हर संस्थेतर्फे आपण महाराष्ट्राच्या एका स्टारच्या यशाची गोष्ट जाणून घेणार आहोत. आज सुशांत आपल्या बरोबर आहे. मला सुशांतला विचारायचंय की तुला काय वाटतं, तुझ्या यशाचं रहस्य काय? मला असं वाटतं की यश मिळवण्यापेक्षा टिकवणं जास्त महत्त्वाचं असतं आणि अनुभव हे तुम्हाला शिकवत असतं. सक्सेस जेव्हा आपण होतो तेव्हा आपल्या गाठीशी कुठेतरी अनुभव असतो आणि तो अनुभव आपल्याला त्या यशापर्यंत घेऊन जातो आणि पुढे तो टिकवायलाही शिकवतो असं मला वाटतं. वा 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 वा, तुमच्या या यशाचा सुगंध असा दरवळत राहो डेन्व्हर प्रमाणे. डेन्व्हर कडून तुम्हाला मिळत आहे शाहरुख खान ऑटोग्राफ कलेक्शन मधलं एक स्पेशल गिफ्ट हॅम्पर. आजच्या अचीवर्स साठी आहेत प्रीमियम फ्रेग्रन्सेसची मोठी रेंज. तेव्हा तुम्हीही म्हणाल डेन्व्हर द सेंट ऑफ माय सक्सेस. घेऊन या. मंडळी, थुकरटवाडी गाव म्हटलं की या गावात वेगवेगळ्या घटना घडत असतात, वेगवेगळ्या गमती जमती घडत असतात आणि छान छान कार्यक्रम सुद्धा होत असतात. असाच एक सुंदर कीर्तनाचा कार्यक्रम आता गावामध्ये भरणार आहे. बघूयात ना आपले बुवा आजच्या कीर्तनातून कुठला विषय सगळ्यांच्या समोर मांडणार आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कीर्तनकार बुवांसाठी. बुडती हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा घेत असे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो मंडळी, मी कान देऊ ऐका. कोरोना आधीच पार कंबर मोडून बसलाय आणि सोशल मीडियावर लोक फुकटच सल्ला देतात, पैसा लागत नाही त्याला. आयुष्यात मोठी उडी घ्या. अरे घेतो बाबा उडी, पण नेमकी उडी घ्यायची कुठं? हिरीत उडी घेऊ का? अरे एकीकडे शाळा कॉलेज बंद पडलेत आणि सोशल मीडियावर अक्कल शिकवणारे लय वाढले. अरे ज्याची बायको घरात ऐकत नाही तो यशस्वी कसं व्हायचं ह्या विषयावर ऑनलाईन सेमिनार घेतो. आता ऐकून टाकावा का त्याला? आमच्या गल्लीत एक पोरग आहे, गावात एक, त्याच्या घरातले 4 वर्ष झालं वाट बघत बसलेत. आता बाबा माझा कामावर जाईल, आज कामावर जाईल, उद्या कामावर जाईल, परवा कामावर जाईल. हे बाबा कामावर जायचं काय नावच घेना. सकाळी उठलं की एकच काम नाग्या तो करतो. सकाळी लवकर उठतं आणि पोस्ट टाकतंय, आज 5 वाजता मी लाईव्ह येणार आहे. अरे नाग्यार डांगरा, तू लाईव्ह येऊ नको, तू आधी भानावर ये, काम धंदा कर. वा 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 वा. काय कर म्हणे मला 100 लाईक भेटतात. अरे पब्लिक तुला लाईक देईल पण बाईक तुला बापच घेऊन देईल, एवढं ध्यानात ठेव. त्याच्यामुळे बापावर नीट वाग, जगाचं नंतर बघू. विठ्ठल 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 विठ्ठल. हो काय करतो विचारलं तर सोशल मीडियावर पक्षाची विचारधारा मांडतो म्हणून सांगते, नेत्यासाठी भांडतो म्हणून सांगते. अरे पण डांगरा 5 वर्ष विचार केला तरी लोकांना कळत नाही तुझ्या पक्षाचा नेमका विचार काय आहे ते. अरे तुझा नेता दिवसा एकाच्या गाडीत, रात्री दुसऱ्याच्या गाडीत, आणि तू कुठे त्याच्यासाठी भांडतो बाळा? तू तुझा विचार कर. अरे बाळा तुला बस भेटते का बघ, तुला लस भेटते का बघ. बघेल तेव्हा उठसूट आपल्या गावात भांडण करत सुटते.
आज एकाचा झेंडा घेऊन फिरतोय, उद्या दुसऱ्याचा झेंडा घेऊन फिरतो. आजकाल लोक फक्त लुडोच खेळायला एकत्र येतात. 4 माणसं एकत्र बसलेली गावात दिसली की समजायचं लुडो चाललाय. अरे पण डांगरानो, आपल्या भल्यासाठी कवा एकत्र येणार? सारखं ह्याला नाव ठेव, त्याला नाव ठेव. आमचा नेता अंगार आणि तुमचा भंगार, आमचा नेता गोजीरवाना आणि तुमचा नेता लाजीरवाना. अरे कशामुळं? अरे ह्याच्यातच सगळं आयुष्य चाललंय यार. मंडळी, तुम्हाला खरं सांगतो, कोरोनाच्या काळात ज्या माणसाला दवाखान्यात बेडची गरज पडली त्याला दुनियादारी लक्षात आली. सारा गाव माझा मामाचा, पण एक पण नाही कामाचा, अशी गत झालेली सगळ्यांनी. म्हणून आता फालतू भांडणं सोडून द्या. स्वतःची ताकद वाढवायची, पक्षाची नाही. निघाला पक्षाची ताकद वाढवायला. अरे नाग्या डांगरा, तू 35 किलो तर तू काय पक्षाची ताकद वाढवणार आहेस? अरे तू तुझ्या नेत्याच्या वाढदिवसाला रक्तदानाला जातो आणि चक्कर येऊन पडतो. तिथली केळं बिळं खाऊन येतं, अंडे खाऊन येते. पण हे गोष्ट ध्यानात ठेवा, आपल्याच येडेपणामुळं गावात पक्षी कमी झाले आणि पक्ष जास्त झाले. पण एकच गोष्ट मंडळी ध्यानात ठेवा, ज्या भागात पक्षी जास्त त्या भागाचा विकास असतो, आणि ज्या भागात पक्ष जास्त तो भाग भकास असतो. वाळवाट. विठ्ठल 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 विठ्ठल. हो मंडळी, राजकारण फक्त निवडणुकीपुरतं पाहिजे. 12 महिने राजकारण आपल्याला नको. आपलं घरदार सोडून नको, आपलं कामधंदा सोडून नको. कारण राजकारण्यांच्या नादानं आपण फक्त एकमेकांची डोकेच खात बसतो. बाकी काय आपल्याला खायला मिळणार नाही. ती वरची मोठी लोक असतात, ते बरोबर काय खायचं ते आपोआप खात असतात. आपल्याला आपल्याच पाण्याने हात धुवा असं सांगत असतात. मागं एकदा परदेशातली गोष्ट ऐकली होती मी, ते सांगतो तुम्हाला. गोष्ट परदेशातली आहे, आपल्या इकडची नाही. एका बँकेत दरोडा पडला. हो, दरोडा पडला. सगळे दरोडेखोर आले, हातात बंदुका घेऊन आले. म्हणले कुणी हालचाल करायची नाही. बँकेतला पैसा देशाचा आहे, पण जीव तुमचा आहे. आपला जीव प्यारा असेल तर सगळ्यांनी शांत बसा. पण एक बाय होती, बाय. आता गप बसल ती बाय कुठली, लागली चुळबुळ करायला. पण चोरांचं पण काय नियम होते. म्हणले बाय आहेस म्हणून तुला सोडून देतो, नाहीतर खटक्या वाट जाग्यावर पलटी केलं असतं. बाय घाबरली, शांत बसली बाय. ह्याला म्हणत्यात चोर त्यो चोर आणि वर शिरजोर. झालं, दरोडेखोर पैसे घेऊन घरी गेले, बँक लुटली. त्यातला एक जण नवा होता चोर, MBA झालेला. म्हणला थांबा, आता चोरी करून आलोय आपण, पैसे मोजूया. तेवढ्यात त्यांचा एक मोरक्या होता, फक्त 7वी पास होत. ते म्हणले, नाग्या, अरे चिल्लर कामात टाइम कशाला घालवायचा? पैसे मोजायला एवढा टाइम घालवायचा नाही. थोड्या वेळानं टीव्हीला बातमी येईल, किती पैसे लुटले आपण, आकडा दाखवतात. आपल्याला लगेच कळलं पैसे किती आहेत ते. ह्याला म्हणतात अनुभव. तर मंडळी, दरोडेखोर बँकेतनं घरी गेले. मॅनेजर म्हणला पोलिसांना कळवा. पण दुसरा मॅनेजर हुशार म्हणला थांबा, आपण मोठ्या व्यापाऱ्यांना दिलेलं कर्ज आता बुडणारच आहे. ते कर्ज बुडलं असं दाखवायची अजिबात गरज नाही. फक्त दरोडा 50 कोटीचा नाही तर 60 कोटीचा दरोडा पडला म्हणून पोलिसांना सांगायचं. चोर काय सगळे पैसे घेऊन गेले नाहीत, तर उरलेले 10 कोटी आपण आपल्या खिशात घालू. ह्याला म्हणतात संकटात संधी शोधणं. झालं. दुसऱ्या दिवशी टीव्हीवर बातमी आली, बँकेवर 60 कोटीचा दरोडा पडला. नवीन चोरांनी तोपर्यंत पैसे मोजले, पण त्यांच्याकडे फक्त 50 कोटीच होते. तेव्हा त्या चोरांच्या ध्यानात आलं की आपण जीवावर उदार होऊन तिथं गेलो, आपला जीव धोक्यात घातला, बँक लुटायला गेलो, आणि आपल्याला किती मिळालं? 50 कोटी मिळालं. पण बँकवाल्यानं तिथं AC मध्ये बसून बसल्या 10 कोटी कमवले बँकवाल्यांनी. शेवटी ज्ञानाला काही किंमत असते का नसती?
आता मला सांगा दरोडा नेमका घातला कोणी? विठ्ठल 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 विठ्ठल. हो मंडळी, तुम्ही एवढीच गोष्ट ऐकली असेल, पण खरी गोष्ट ह्याच्या पुढं आहे. पुढं एका आठवड्यात पोलिसांनी त्या चोराला पकडलं. चोर चक्की पिसायला जेलमध्ये नेला आणि त्यांनी पेपरात बातमी वाचली की 40 कोटीच्या रोख रकमेसह बँक दरोडेखोर अटके. परत चोराला प्रश्न पडला, आणि आपल्याकडे तर फक्त 50 कोटीच होतं, मग पोलिसांना 40 कोटी कसं काय सापडलं? तेव्हा त्याच्या ध्यानात आलं 10 कोटी कुणी गायब केलं ते. मंडळी, परत एकदा सांगतो, ही गोष्ट परदेशातली आहे, आपल्या इकडची नाही. त्यामुळं कोणी भावना दुखवून घेऊ नका. काय बोललो बिलो असलो तर मनाला लावून घेऊ नका. तेव्हा मंडळी, ह्या गोष्टीतनं तुम्ही काय बोध घ्यायचा सांगतो मी. शिक्षण महत्वाचं, नोकरी महत्वाची, नाहीतर आपली गत चोरासारखी झाल्याशिवाय राहणार नाही. खाया पिया कुछ नाही, गिलास फोडा 12 आना. ही गोष्ट जरी परदेशातली असली तरी बोध घेणारे आपण एवढं ध्यानात ठेवा. मंडळी, शिक्षण आणि नोकरी असली तर आपल्याला फक्त पैसाच खाता येतो असं नाही, तर त्याच्यामुळं लोकांचं खरंच आपल्याला कल्याण पण करता येतं. त्याच्यामुळं शिक्षणाचा उपयोग कसा करायचा ते ज्याचं त्यानंच ठरवावं. मंडळी, माझ्या तरुण मित्रांना माझं कळकळीची विनंती आहे, मनापासून सांगणार बाबानो, नेत्यांच्या मागं फिरून काय होणार नाही. एकदा पुस्तकात शिरून बघा, आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. वा 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 वा. विठ्ठल 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. खूप छान वाटतंय मंडळी की कालच्या आणि आजच्या भागामध्ये काय घडलं त्या रात्री या आपल्या लाडक्या मालिकेतले सगळे कलाकार या मंचावरती आलेले आहेत. यांच्याच सोबत आपण भेटणार आहोत उद्याच्या म्हणजेच बुधवारच्या भागात. बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.